काही भेटी नशिबात आधीच लिहिलेल्या असतात. आपण फक्त वेळेची वाट पाहत असतो. सईला कधी वाटत नव्हतं की तिचं लग्न इतक्या शांतपणे ठरेल. ती साधी मुलगी, फार अपेक्षा नव्हत्या, फक्त एकच इच्छा, ज्याच्याशी लग्न होईल त्याने मला समजून घ्यावं. रविवारचा दिवस होता. घरात शांत वातावरण होतं. आदित्य आपल्या आईसोबत आला होता. तो खूप बोलका नव्हता, पण त्याच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता. दोघांना बोलायला आतल्या खोलीत पाठवलं. पहिल्या काही मिनिटात फक्त शांतता. आदित्य हलक्या आवाजात म्हणाला, तुला जर हे लग्न नको असेल तर तू नक्की सांग. मला जबरदस्ती नको आहे. सई थोडी आश्चर्यचकित झाली. ती हळूच म्हणाली, मला जबरदस्ती नको, पण मला विश्वास हवा आहे. तो हसला. मी वचन देतो, तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. ते एका वाक्याने तिला मनात काहीतरी हललं. लग्न साधं होतं, मोठा गाजावाजा नव्हता. सई नव्या घरात आली. सगळं नवीन, माणसं नवीन, वातावरण नवीन. पहिल्या काही दिवसात ती खूप शांत असायची. एका रात्री आदित्यने विचारलं, तू इतकी शांत का असतेस? तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी नेहमी मजबूत राहिले, पण आतून खूप घाबरलेली असते. तू तिच्या जवळ बसला. आता तुला मजबूत राहायची गरज नाही. आपण दोघं आहोत. त्या क्षणी सईला पहिल्यांदा घर असल्यासारखं वाटलं. त्या रात्री खोलीत हलका पिवळा प्रकाश होता. सईच्या मनात भीती, संकोच आणि थोडी लाज. आदित्यने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. आज काहीही घाई नाही. आपण आयुष्यभर एकत्र आहोत. तो तिच्या हातावर हात ठेवतो. सईच्या डोळ्यातून अश्रू गळतात. मला वाटलं होतं लग्न म्हणजे फक्त जबाबदारी, पण तू ते सुरक्षित वाटणारं केलंस. तो तिच्या कपाळावर अलगद चुंबन देतो. त्या रात्री त्यांचं नातं शरीरापेक्षा जास्त मनाने जुळतं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली, पहिल्यांदा निर्धास्त. काही महिन्यांनी छोटासा गैरसमज झाला. सईला वाटलं आदित्य बदलला आहे. ती रडत म्हणाली, तू आधीसारखा राहिला नाहीस. आदित्य शांतपणे म्हणाला, मी बदललो नाही, फक्त जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. पण माझं प्रेम तसंच आहे. तो तिचे अश्रू पुसतो. आपण भांडू शकतो, पण एकमेकांना सोडणार नाही. वर्षानंतर एका संध्याकाळी सई म्हणाली, त्या पहिल्या दिवशी तू म्हणाला होतास, मला कधीच एकटं वाटू देणार नाहीस. आठवतं? तो हसला. आणि मी अजूनही तेच पाळतोय. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. कारण खरं प्रेम मोठ्या गोष्टीत नसतं. ते अशा छोट्या आश्वासनातच असतं, जे आयुष्यभर टिकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पार्ट 2 साठी कमेंट करा.